नमस्कार, मैं अश्विनी चौहान। आप देख रहे हैं मा न्यूज 7। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर मुंबई के धारावी कोलीवाड़ा स्थित होली मैदान में भव्य शोभा यात्रा और सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। यह आयोजन एक झंडा एक उत्सव के नारे के साथ धर्मरक्षक युवा हिंदुत्व संस्था की ओर से किया गया। कार्यक्रम की शुरुआत शाम 5 बजे शिवाजी महाराज की प्रतिमा को श्रद्धांजलि अर्पित की गई। इसके बाद पारंपरिक वाद्य यंत्रों की गूंज के साथ शोभा यात्रा निकाली गई, जिसमें ढोल ताशा, लेज़ी नृत्य, वारकरी दिंडी, मर्दानी खेल, दांड पट्टा और तलवारबाजी जैसे पारंपरिक कला रूपों का शानदार प्रदर्शन किया गया। खास बात यह रही कि डीजे और ध्वनि प्रदूषण से दूर रहकर केवल पारंपरिक वाद्यों पर जोर दिया गया। आयोजकों ने बताया कि यह उत्सव बिना किसी राजनीतिक झंडे के केवल स्वराज्य और शिवाजी महाराज के आदर्शों को समर्पित है। पिछले 4 वर्षों से यह कार्यक्रम स्वयं के सहयोग से आयोजित किया जा रहा है, जिसका उद्देश्य नई पीढ़ी तक शिव चरित्र, शौर्य और संस्कृति पहुंचाना है। स्थानीय नागरिकों, युवाओं और बच्चों की बड़ी भागीदारी के साथ पूरा धारावी क्षेत्र भक्ति और उत्साह के रंग में रंग गया। सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। हा आमचा 4थं वर्ष आहे आणि ही संकल्पना आमच्या ध्यानात अशी आली की 4-5 मुलं 4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा घेऊन आलेले आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, ज्याने की शोभायात्रा काढायची आहे। तर मी आणि माझा सहकारी, माझा मित्र समीर भोईटे साहेब, आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात कळाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं। म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली। पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा, या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली। आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष। या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1 नवा रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताटमानाने जगायला शिकवलं, त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं। म्हणून आम्ही विचार केला की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही, तर ह्या आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार। दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा, आम्ही याच्यामध्ये डीजे नावाचा हा विशेष नाही आहे, यानी की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती। तर आम्ही याच्यावर भर देतो जास्ती, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल टचक, ढाल, हे घोडदळ, हे काहीच माहीत नाही आणि हे आम्ही लोकांनी चालू केले आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राजाचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला। धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला। मी सगळ्याप्रथम धन्यवाद करतो की माझ्या धारावीच्या जनतेला की तुमचं आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी तुमचा आम्ही ऋणी आहे। जय शिवराज, जय जिजाऊ। आम्ही ही शिवजयंती काढण्याचा असं एक वैयक्तिक असा विचार आहे ज्या मागे की येणाऱ्या पिढीला महाराज काय होते, महाराजांची घोडदळ काय होती, ढोल, संबळ, हलगी, लाठीकाठी, दानपट्टा, असे अनेक महाराजांच्या काळातले असे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, या शौरबाजीचे कार्य करायचे गोष्टी होत्या, ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत। तर ह्या शिवजयंतीच्या शोभायात्रेतून आपण ती लोकांपर्यंत पोचवतो। आपण ह्याच्यामध्ये गड संवर्धन करणारे जे मावळे आहेत आपले, आत्ताची जी पिढी आहे जे गड संवर्धन करायला जातात, त्यांनाही आपण मान सन्मान करतो, इथे बोलवतो। त्याच्यानंतर असे बरेचसे विद्यार्थी आहेत
ते महाराजांच्या गणवेशात वेशभूषेमध्ये येतात त्यांना आपण पारितोषिक देतो. त्याच्यानंतर कुठची म्हणजे समस्या आहे या युवा हिंदुत्वामार्फत आम्ही लोकांचे बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करतो. ही संघटना उभं करण्याचं कारण एवढंच आहे की लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शौर्य पोचावं ह्या दृष्टिकोनातनं हा शोभायात्रेचा उत्सव साजरा करण्याचं आम्ही ठरवलं. आमच्या शिवजन्म उत्सव जो साजरा करतो त्याच्यावरती आम्ही स्लोगन असं ठेवलेलं आहे की ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या नेत्याचा झेंडा, फक्त आपल्या स्वराज्य आणि शिवबाचा. एक झेंडा एक उत्सव, म्हणजे कुठचंही राजकारण न आणता हे फक्त सामान्य जनतेने, माझ्या महाराजांच्या रयतेने या शोभायात्रेची शोभा वाढावी आणि आपण एकत्र आहोत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळावं, बाहेरच्या लोकांना कळावं की आपले सण उत्सव कसे साजरे केले पाहिजेत. ह्याच्यासाठी ही शोभायात्रा आपण आयोजित केलेली आहे. धन्यवाद. महान्यूज 7 के लिए सतशील मेश्राम की रिपोर्ट, मुंबई.